सध्या बऱ्याच जागी ना पुणे मुंबई झालं इकडे हिंदीचा प्रभाव खूप वाढलाय. इंग्रजीचा याला घेऊन मला असं विचारायचंय की इथं बऱ्याचदा असं होतं की मी एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, ती हॉटेल मराठी, त्याचा मालक मराठी, तिथे जो जेवायला आलाय तो व्यक्ती तोही मराठी, तिथले जे कामगार आहेत ते हिंदी बोलतात. या परिस्थितीला कसं तोंड दिलं गेलं पाहिजे? आता दोन बाबी आहेत. मराठी पोरांना काय पाहिजे, नेत्याच्या मागे फिरायचं, त्याला काम करायची इच्छा नाहीये. बाहेर कामगार काय येतात आणि ते का टिकतात याचं कारण आहे की आपल्या माणसांना काम करायची इच्छा असते. असं नसतं ना, तुम्हाला काम कुठले काम कमी आहे असं पद्धतीचं नाही. एखाद्या कामात पगार कमी मिळाला असेल, पण जर तुम्ही तेवढ्या पद्धतीचं शिक्षणच घेतलं नसेल तर तुम्हाला जास्त पैसे कसे मिळतील, का मिळावे. आणि दुसरा भाग त्यातला असा आहे की एक वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये मला असं जाणवलं आणि हॉटेलमध्ये जे काम करायचं ते ओळी आहे. हो, आता जो नवीन आला, आजच आलाय, त्याला लगेच मराठी येणार नाही. त्या मराठी माणसाने काय केलं पाहिजे, त्याच्याशी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषात बोलायला सुरुवात केली. इकडे ये असं मला म्हणायचं, त्याला कळलं नाही, पण त्याला हाताने करा, इकडे ये, त्याला कळलं इकडे ये म्हणजे इकडे ये. आपण काय करतो, आपण स्वयंपाक घ्या थोडं, ही आपली पण जबाबदारी आहे ना. जो आपल्या महाराष्ट्रात राहायला आलेला आहे त्याला मराठी भाषा आली पाहिजे. आणि त्याचं पण अडणार आहे ना, मराठी भाषा नाही आली तर. बरोबर. त्याच्या हो हॉटेलमध्ये त्याचे सगळे मित्रमंडळी असेल तेवढं फक्त ठीक आहे, पण तो बाजारात भाजी खरेदी करायला जाणार आहे, तिथं मराठी माणसं त्याला भेटणार आहे. तो कुठून तरी एका ठिकाणून दुसरीकडे प्रवासाला जाणार आहे, तेव्हा कंडक्टर मराठी असणार आहे. अशा ठिकठिकाणी त्याचा मराठीचा संबंध येणार आहे. तर मराठी शिकणे त्याच्याही भल्याच आहे. पण जर तुम्ही त्याच्याशी हिंदी बोलत गेला तर तो मराठी शिकूच शकणार नाही. तर त्याच्याशी मराठी बोलूया, त्याला नाही कळलं तर त्याला हिंदीत समजून सांगा, तर बोलूया मराठी.